रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहे आणि त्यात एक टॉपिक म्हणजे किस्मत, हातावरची रेघ. मी सगळ्यांना जर काही विचारलं, अभ्यास होत नाही तर तुझी या किस्मतमध्येच नाही, किंवा पैसा मिळत नाही तर तुझ्या नशिबातच नाही, असे खूप जण म्हणतात. पण हे किस्मत किंवा पैशाची रेघ किंवा अभ्यासाची रेघ ही कुठं असते आजपर्यंत मला दिसली नाही. ज्यांचे हात नसतात तेही तर लोक पुढं जातात ना. मग आमच्या हातावर रेषा असल्या तर काय प्रॉब्लेम आहे? रेषा आहे ना. असं म्हणतं की तुझ्या हातावर लग्नाची रेष नाही, तुझ्या हातावर अभ्यासाची रेष नाही का? रेष असते. ज्यांना हात नसते त्यांना रेष नसते, त्यांना रेषाची गरज असते. मग आम्हाला ज्यांना हात आहे त्यांना रेषची गरज आहे, नशिबाची गरज आहे. सगळं नशीब ठरवत असेल तर आम्ही काय इथे करत आहोत? हां, देव आहे, देवानेच ठरवलेल्या गोष्टी होतात, मान्य करतो, कारण देव असल्याशिवाय काही होत नाही. पण देवाने असं तर केलेलं नाही आहे ना की याला चांगलं याच्याही रेषेवरूनच समजणार आणि त्याच्याही रेषेवरूनच समजणार. म्हणून ज्यांना हात नाहीत त्यांनाही देवाने हे नशीब, किस्मत जे काही आहे ते दिलंच आहे. मग आपण काय या नशिबाच्या रेखावर पडलेलो, या रेखांवर हे झालेलो? जर तळहातात तीळ असेल तर पैसा जास्त येतो असं म्हणतात. पैसा त्याच्याचकडे जास्त येतो ज्याच्याकडे टिकवण्याची व कमवण्याची क्षमता असते. 2 मुलं होणार की 3 मुलं होणार हे हातावर लिहिलेलं नसतं. हे जन्मतः सटवी लिहून जाते 5वीच्या दिवशी. जी आपण जन्मल्यावर 5वीची पूजा होते तेव्हा 6वी येते आणि लिहून जाते, कारण 5वीला 6वीची पूजा केली जाते. तुमचं नशीब हातावरून नाही तर देव ठरवतो, किंवा तुम्ही स्वतः ठरवता की तुम्ही लाईफमध्ये काय करता, जीवनात कसे वागता, कोणाशी कसे वागता.